पाहता लोचनी सुख झाले साधने झाले साधने सुख झाले साधने पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साधने झाले ओ विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे जोडी जोडी सुखाचे आगर देवी बाप रुक्मा देवी बाप रुक्मा देवी सुखाचे आगर बाप रुक्मा देवी बाप रुक्मा देवी सर्व सुखाचे आगर रुक्मा देवी बाप रुक्मा देवी रुक्मा देवी माधव
हरी जय 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 ठाकलो से द्वारी ठाकलो से द्वारी उभायाचक भिकारी उभायाचक भिकारी उभायाचक भिकारी उभायाचक भिकारी ठाकलो से द्वारी ठाकलो से द्वारी ठाकलो से द्वारी ठाकलो से द्वारी उभायाचक भिकारी उभायाचक भिकारी उभायाचक भिकारी याचक भिकारी उभायाचक भिकारी भीख काहे देवा भीख काहे देवा भातों के पटवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा याचकाचा भार याचकाचा भार भीक काहे देवा भीक काहे देवा भातों के प्रेम भात पाटवा प्रेम भात को पाटवा भात की पाटवा तुका मने दान तुका मने दान देवा घेतल्या वाचून देवा घेतल्या वाचून घेतल्या वाचून देवा घेतल्या वाचून तुका म्हणे दान तुका म्हणे दान देवा घेतल्या वाचून देवा घेतल्या वाचून घेतल्या वाचून भीक काहे देवा भीक काहे देवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा प्रेम भातों के पाटवा सुगावकर पुढे म्हणतील दुगावकर आलेत काय दुगावकर पाठीमागं म्हणतील छान पैकी चला सुगावकर दुगावकर सुगावकर पुढे म्हणतील
ठाकलो से द्वारे 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 उभा याच भिकारी उभा याच भिकारी मज भीक आहे देवा मज भीक आहे देवा उभया जगतारी उभया जग भीक काही देवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु पाठवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा प्रेम भातु के पाठवा 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 मज भीक काही देवा मज भीक काही देवा
पोटाचा भार घेऊ नये येरझार मज भीत काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठ्ठल जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाच्या जवळ भक्ती प्रेमाची मागणी केलेली आहे. असा महाराजांचा मागणीचा अभंग आहे बरं का. अनेक प्रकारचे तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये वर्गवारी करत असताना आपल्याला काही अभंगातून तुकाराम महाराजांनी मागणी केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं बरं का. त्याला मागणीचे अभंग असं म्हणतात. आणि मागणी पर अभंगात तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे काहीतरी मागतात. आता हे संतांचं मागणं कोणाजवळ आहे याचा जर विचार केला, सामान्य माणसाजवळ संतांनी कधीही मागणं केलेलं नाही. साधू पुरुषाचं मागणं दोघांच्या चरणाजवळ चाललेलं असतं. एक देवाला तरी मागतात नाहीतर संताला तरी मागतात. साधू पुरुषाचं मागणं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. इतर कुठेही संत महात्मा कोणाला मागताना आपल्याला दिसायचं नाही. त्याचं कारण असं आहे, साधू पुरुषाला जे काही पाहिजे ते देव आणि संतांच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. ज्याच्याजवळ जे मिळेल त्याच्याजवळ ते मागितलं तर त्याच्यामध्ये शहाणपण आहे. आणि आपल्याला पाहिजे असलेली वस्तू ज्याच्याकडे मिळायची शक्यताच नाही त्याच्याजवळ जाऊन आपण कितीही जरी डोकं आपटलं तरी ते मिळत नाही. तसं संसारातलं आपल्याला जर काही पाहिजे असलं तर संसारी माणसाजवळ मागण्याला अर्थ आहे. आणि परमार्थातलं काही जर आपल्याला मागायचं झालं तर संसारी माणसाच्या जवळ काय मिळणार आहे? काही मिळत नाही. संसारी मनुष्याच्या जवळ जाऊन कोणी मला ज्ञान द्या म्हणायला लागला, कोणी सांगू शकत नाही. मला वैराग्य पाहिजे, थोडंसं वैराग्य देता का असं जर कोणी विचारायला लागला, संसारी मनुष्य वैराग्य देऊ शकत नाही, ज्ञान देऊ शकत नाही, भक्ती देऊ शकत नाही. अशा अविनाशी वस्तू जर मागायच्या असतील तर त्याच्याकरता देव किंवा संताकडे मागावं लागतं. पण संत महात्म्याच्या जवळ गेल्याशिवाय परमार्थातलं काही मिळत नाही. देवाच्याकडे गेल्याशिवाय परमार्थातलं काही मिळत नाही. आणि तुकाराम महाराजांसारख्या संतांना जे मागायचं आहे त्याचा जर विचार आपण पाहिला, संसारातलं काही त्यांना मागायचंच नसतं. मग संसारातलं मागायचं नसेल तर संसारी माणसाजवळ मागून उपयोग नाही हे त्यांना लक्षात आलं. मग काय करा, आपल्याला जे काही पाहिजे ते सगळं देवाजवळ मिळू शकतं हे तुकाराम महाराजांना
ठाऊक आहे. आपल्याला जे काही पाहिजे ते संताजवळ मिळू शकतं हे तुकाराम महाराजांना ठाऊक आहे. म्हणून तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे त्यांना पाहिजे असलेल्या परमार्थातल्या ज्या ज्या वस्तूची त्यांना आवश्यकता आहे त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू मागितलं तर देवाला मागतात, नाहीतर संताला बरोबरच आहे की नाही. आपल्याला जे पाहिजे ते ज्या दुकानात मिळेल त्या दुकानात गेलं पाहिजे की नाही. मला सांगा, आपल्याला हिरा जरी घ्यायचा असला, हिरा विकत घ्यायचा असला किंवा सोनं घ्यायचं असलं, 10-20 तोळे आपल्याला सोनं विकत घ्यायचं असलं, आता घेता येत नाही तो भाग वेगळा, पण 10-20 तोळे सोनं आपल्याला समजा विकत घ्यायचं असलं किंवा लाखो रुपये किमतीचा हिरा विकत घ्यायचा असला, कोणाच्या दुकानात जाता सांगा बरं मला? हिरा विकत घेण्याकरता जवाहिराच्या दुकानात जाता का चुरमुरेवाल्याच्या दुकानात जाता? फुटाणे चुरमुरे विकत बसला, त्याला जाऊन जर तुम्ही म्हणलं मला हिरा विकत घ्यायचा आहे, देऊ शकतो का? चुरमुरेवाल्याच्या फुटाणेवाल्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला हिरा मिळेल का? मिळत नाही. चुरमुरे फुटाणेवाल्याच्या दुकानात हिरा मिळत नाही आणि हिऱ्यावाल्याच्या दुकानात जाऊन जर मला चुरमुरे दे म्हणलं तर तेही मिळत नाही. हिऱ्याच्या दुकानात चुरमुरे मिळत नाहीत आणि चुरमुऱ्याच्या दुकानामध्ये हिराही मिळत नाही. याचा अर्थ काय झाला? हे चुरमुऱ्याच्या दुकानासारखं संसारी लोकांचं दुकान आहे आणि हिऱ्याच्या दुकानासारखं संताचं किंवा साधू पुरुषाचं दुकान आहे, साधू पुरुषाचं किंवा परमात्म्याचं दुकान आहे, असा आपण विचार करा. हिरेवाल्याकडे गेल्याच्या नंतर चुरमुरे मागण्याला अर्थ नाही आणि चुरमुरेवाल्याकडे गेल्याच्या नंतर हिरा मागण्याला अर्थ नाही असा विचार लक्षात घ्या. त्याप्रमाणे संसारी मनुष्याच्या जवळ जर गेलो, चुरमुरेवाल्याचं दुकान आहे, त्याच्याजवळ हिरा मागून जसा चालत नाही त्याप्रमाणे संसारी पुरुषाच्या जवळ गेल्याच्या नंतर परमार्थातल्या वस्तू मागून चालत नाही. आणि हिरेवाल्याचं दुकान जसं असावं तसं साधू पुरुषाचं दुकान आहे, तसं परमात्म्याचं दुकान आहे. आणि मग परमात्म्याच्या आणि संताच्या दुकानात गेल्याच्या नंतर ते हिऱ्याचं दुकान असल्यामुळं तिथं कोणी चुरमुरे मागायला लागला तर ते तिथं त्याला मिळण्याची शक्यता नाही. त्याच्यात थोडासा बारकाईने अजून विचार जर केला तर चुरमुऱ्याच्या दुकानामध्ये हिरा मिळतच नाही. बरोबर आहे. आपण चुरमुरेवाल्याच्या दुकानात गेलो आणि त्याला डोकं आपटून आपटून सांगायला लागलो, बाबा एक हिरा दे रे, एक दे रे, तुझ्याजवळ एवढे पोते 15-20 पोते चुरमुरे पडले तरी एक हिरा दे मला, असं त्याला कितीही आपटून डोकं आपण आपटून मागायला लागलो तरी तो देऊ शकतो का? देऊ शकत नाही. त्याच्या दुकानामध्ये म्हणजे चुरमुरेवाल्याच्या दुकानात हिरा मिळतच नाही. पण समजा आपण हिरेवाल्याच्या दुकानात गेलो, ज्याच्या दुकानामध्ये हिरे विकतात, त्याला सांगितलं मला चुरमुरे द्या, तर तो काय म्हणतो, मला पोटाला चुरमुरे पाहिजेत बाबा, बरेच दिवस झाले मला खायला काही मिळालं नाही, काहीतरी मिळेल म्हणून तुमचं श्रीमंत असं दुकान पाहून तुमच्याकडे आलो, मला थोडे चुरमुरे द्या, असं जर त्याला म्हणलं तर तो काय म्हणतो, माझ्या दुकानात मिळत नाहीत पण थोडेसे आणून देतो म्हणतो तुला. चुरमुरेवाला हिरा आणून देतो म्हणतो का? म्हणत नाही. पण हिरेवाला मात्र चुरमुरे आणून देतो असं म्हणू शकतो बरं का. तसं संसारी लोकांच्याकडे जाऊन आपण परमार्थ मागायचा ठरवला, मिळतच नाही. पण संत महात्म्याजवळ देवाजवळ परमार्थ मागावा गोष्ट खरी आहे, पण त्या देवाजवळ संताजवळ आपण संसारातलं काही मागितलं तर संत महात्मे किंवा देव आपल्याला देऊ शकतात. अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगता येतात आणि शास्त्रातली वचनं सुद्धा आपल्याला सांगता येतात बरं का. छांदोग्य उपनिषदामध्ये असा एक मंत्र येतो, त्या मंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे, तस्मात् आत्मज्ञमर्चयेत भूतिकामः. ज्या मनुष्याला ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं वाटतं, आता ऐश्वर्य मिळावं म्हणजे परमार्थातलं झालं का संसारातलं? संसारातलं फल झालं. हे संसारातलं माझं ऐश्वर्य वाढावं अशी ज्या माणसाला इच्छा झाली त्या माणसानं काय करावं? शास्त्र त्याला सांगतं, त्यानं आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी असलेल्या संत महात्म्याची पूजा करावी, संसाराचं ऐश्वर्य मिळतं म्हणे. याचा अर्थ काय झाला? त्यांचं जे दुकान आहे ते दुकान हिऱ्याचं आहे, पण त्या हिऱ्याच्या दुकानात जाऊन जर कोणी चुरमुरे मागितले तर हिरेवाला चुरमुरे जसा देऊ शकतो तसं देव परमार्थ द्यायला बसलेला आहे. संत महात्मे परमार्थ आपल्याला द्यायला बसलेले आहेत, ते हिऱ्याचे दुकानदार आहेत, पण त्यांच्याजवळ चुरमुऱ्यासारख्या संसाराची कोणी जर मागणी केली तर संत महात्मे त्याला देऊ शकतात, देव त्यांना देऊ शकतो, हे खरं आहे. ते द्यायला तयार आहेत, ते देऊ शकतात, पण त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर संसार मागण्याला अर्थ नसतो. हिरेवाल्याच्या दुकानात जाऊन चुरमुरे मागितले तर तो देऊ शकतो, द्यायला तयार असतो, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याला चुरमुरे मागण्याचा अर्थ का? त्याला
झालेला असा एखादा हिऱ्याचा तुकडा दे रे. एवढा जरी त्यानं आपल्या पदरामध्ये टाकला तर त्याला शेरभर नाही बाबा, त्याला 100 पोते चुरमुरे त्या तुकड्यामध्ये हिऱ्याच्या विकत घेता येतात. याचा अर्थ काय झाला? परमार्थाच्या दृष्टीनं अगदी सामान्य असलेली वस्तू का होईना देव आणि संताजवळ मागितली पाहिजे. संसारातलं काही साधू पुरुषाजवळ किंवा देवाजवळ मागूच नाही. म्हणून तुकाराम महाराजांसारख्या संताचं मागणं कोणाजवळ याचा जर विचार आपण केला तर देव आणि संत यांना सोडून दुसरीकडे मागणं नाही. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा आम्हाला जे काही मागायचं आहे आम्ही तुझ्याजवळ मागू. मागणे ते तुझं मागो, जे काही मागायचं असेल ते आम्ही तुला मागू. जीव भाव तुझं सांगो. आमच्या मनातली जीवाभावाची गोष्ट सांगायची झाली तर देवा तुझ्याशिवाय आम्ही दुसऱ्याला सांगत नाही, तुलाच सांगणार. आणि मनापासून भक्तिभावानं पाया पडायचं जर झालं तर देवा तुझ्याशिवाय आम्ही दुसऱ्याच्या पाया पडत नाही, तुझ्याच पडणार. याचा अर्थ असा झाला की संत महात्मे जे मागायचं ते देव आणि संताला मागतात. ऐका, आता देव आणि संताला मागतात त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा विचार जर अजून आपण केला, बारकाईने जर पाहिलं तर देवाच्या संबंधातलं काही मागायचं झालं तर संताला मागतात आणि संताच्या संबंधातलं काही मागायचं झालं तर देवाला मागतात. म्हणजे देवाच्या बद्दल मागायचं झालं तर कोणाजवळ मागावं? देवाच्या बद्दल देवाजवळ मागण्यापेक्षा संताजवळ मागावं. देवाच्या संबंधानं मला ज्ञान पाहिजे, देवाची मला भक्ती पाहिजे. तुकाराम महाराजांना नवविधा भक्ती मागायची होते. महाराजांनी कोणाला मागितली हो? तुमची दासीचा दास करुणी ठेवा, तुमचे दासीचा दास करुणी ठेवा, तुमचे दासीचा दास करुणी ठेवा, तुमचे दासीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज बोला. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिली देवते, नवविधा काय बोलिली तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हा संत महात्म्याच्या जवळ मागणी करायला लागले तुकाराम महाराज. तुमची दासीचा दास करुणी ठेवा, तुमच्या दासीचा दास करून ठेवा. दासीचा दास करून ठेवा याचा अर्थ दासीचा दासाचा सगळ्याचा तुमच्या दासाचा दास करून ठेवा असं तुकाराम महाराज म्हणतात संत महात्म्याला, बरं का. आणि आशीर्वाद द्यावा हाची मज, तुमची सेवा करायला देऊन तुम्ही मला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या? नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. संत महात्म्याने माझ्या हातात नवविधा भक्ती द्यावी. म्हणजे मागितलं काय? नवविधा भक्ती. नवविधा भक्ती कोणाच्या संबंधातली? देवाच्या संबंधातली. मग देवाच्या संबंधातली नवविधा भक्ती मागत असताना देवाला मागितली का? देवाला न मागता संत महात्म्याला मागितलेली आहे असं आपल्याला पाहायला सापडतं, बरं का. म्हणजे जे देवाबद्दलचं मागणं आहे ते संताकडे करतात आणि संताच्या बद्दलचं जर मागणं असलं तर ते देवाकडे करतात. विठ्ठल साधू पुरुषाच्या संबंधानं मागायचं झालं तर देवाच्याकडे मागणं केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आपण कीर्तन भजन झाल्याच्या नंतर शेवटी मागणीचा अभंग म्हणतो. त्या तुकाराम महाराजांच्या मागणीच्या अभंगात महाराजांनी मागणं काय केलं? मागणे ते एक तुझं
पांडुरंगाने जे मागितले ते काय मागितलं हो? या संतासी निरवी हेची मज देई, या संतासी निरवी हेची मज देई, या संतासी या संतासी निरवी हेची मज देई, या संतासी निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागे देवा, आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझे मागो देवा. संतासी निरवी, निरवणं म्हणजे स्वाधीन करणं बरं का. संताला निरव म्हणजे संताच्या स्वाधीन मला करून टाक. आपण आपल्या स्वाधीन राहून परमार्थ करायचं म्हणलं तर फार अवघड जातं. आपण संताच्या स्वाधीन होऊन परमार्थ करायचं म्हणलं तर सोपं जातं. या संतासी निरवी हे चिमज देई, आणि तुझे काही न मागो तुझ. देवा तुला दुसरं काही आम्हाला मागायचं नाही, तू संत महात्म्याच्या स्वाधीन मला कर, असं तुकाराम महाराज म्हणतात. संताच्या स्वाधीन कर ही मागणी करायची तर कोणाला? संताच्या संबंधातली मागणी कोणाला केली? देवाकडे केली. म्हणजे देवाबद्दल मागायचं झालं तर संताला मागतात, आणि संताबद्दल मागायचं झालं तर देवाला मागतात. असा प्रकार तुकाराम महाराजांचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. पण काही ठिकाणी कसं असतं, काही ठिकाणी संताबद्दल मागायचं ते संतालाच मागतात, आणि देवाबद्दल मागायचं ते देवालाच मागतात. भगवंताच्या संबंधातलं भक्तिप्रेम तुकाराम महाराजांना मागायचं होतं. मग भक्तिप्रेम कोणाला मागावं? देवाच्याशिवाय कोणी भक्तिप्रेम देऊ शकत नाही. म्हणून त्या देवाच्या दारात मागायला जाऊन, देवा मी भिकारी असा याचक आहे, तुझ्या दारात भक्तिप्रेम मागायकरता येऊन उभा आहे. महाराज अभंगाच्या पहिले
तसं संतालाही मागावं लागलं तर संतालाही काहीतरी कमी आहे का बाबा असा लोकांचा प्रश्न असतो बरं का. कारण मागणं योग्य नाही, व्यवहारातही मागणं योग्य दिसत नाही आणि परमार्थातही मागणं योग्य दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, मनुष्य हात पसरून कोणापुढं मागायला लागला त्याचा मोठेपणा खलास होतो म्हणून व्यवहारात मागणं योग्य नाही. आणि मनुष्य कोणाला काहीतरी मागायला लागला की त्याची पूर्णता संपून जाते, याच्यामुळे परमार्थात मागणं योग्य नाही. पूर्णता बाधित होत असल्यामुळं परमार्थाच्या दृष्टीने मागण्याला महत्व नाही. आणि आपल्याला महत्व जसं संसारात जे असतं, मोठेपणा जो असतो, प्रतिष्ठा जी असते, ती मागायला लागल्याबरोबर मनुष्याची प्रतिष्ठा मातीत जाते. म्हणून मागणं योग्य नाही असा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एक संस्कृत सुभाषितकारांनी फार चांगलं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मागायची इच्छा कोणाच्याही मनात निर्माण होऊ द्या, त्याला लहान व्हावंच लागणार. त्याला उदाहरण सांगत असताना त्याने असं सांगितलंय, भगवंताला, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला, लक्ष्मीचा पती असलेल्या त्या भगवंताला जेव्हा मागायची इच्छा झाली ना, बलीच्या दारात जाऊन मागायची इच्छा जेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला झाली, त्यावेळेला त्याला वामन व्हावं लागलं. आणि वामन शब्दाचा अर्थ बुटका व्हावं लागलं. विठ्ठल याचना हि पुरुषस्य महत्वम नाशयते खिलमेव तथाहि सद्य एव भगवानपि विष्णु वामनो भवति याचितमिच्छन्. त्याने वर्णनच असं केलेलं आहे, भगवंताला सुद्धा जेव्हा मागायची इच्छा झाली तेव्हा लहानपणा स्वतःकडे घ्यावा लागला. ही गोष्ट लक्षात घ्या. मग देवाला लहानपणा घेतल्याशिवाय जर मागता येत नसेल, आपल्याला लहानपणा घेतल्याशिवाय मागता कसं येईल बोला. म्हणून मागण्याचा विचार जर केला, मागणं लहानपणा आणणार आहे म्हणून योग्य नाही. आणि परमार्थामध्ये पूर्णता आपली संपून जाते. परमार्थामध्ये पूर्णतेला फार मोठं महत्व आहे. संत महात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं 9व्या अध्यायात वर्णन केलं, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेव निधाले शांती सियाले पालव नवे. संत महात्मा म्हणजे काय, ज्ञानाच्या गंगेत स्नान करून पवित्र झालेला, पूर्ण त्याचं भोजन घेऊन तृप्त झालेला, असं साधू पुरुषाचं वर्णन केलेलं आहे बरं का. आपण पूर्णाचं जेवण घेऊन तृप्त होतो म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला जेवावं लागतं. आणि साधू पुरुष मात्र पूर्णताच जेवण बसलेला असतो म्हणून कायम तृप्त असतो. विठ्ठल अशी तृप्तता साधू पुरुषाला असल्यामुळे त्यांना मागायची गरज नाही. मग मागायची गरज नसेल, ऐका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाला मागणं आवडतच नाही बरं का. महाराजांनी जसं सांगितलं, प्रल्हादाचं चरित्र सांगतात आपल्याला. प्रल्हादाला जेव्हा परमात्मा प्रसन्न झाला तेव्हा प्रसन्न झालेले परमात्मा प्रल्हादाला, नरसिंह रूपातले परमात्मा प्रल्हादाला म्हणत होते, प्रल्हादा काही माग, काही माग, काही माग. अनेक वेळेला देवाने मागायला सांगितलं, पण प्रल्हादाने सुरुवातीला सांगितलं, देवा मला मागायचं नाही. पुन्हा देवाने सांगितलं माग, प्रल्हाद म्हणला मला देवा मागायचंच नाही ना. देवाने पुन्हा सांगितलं, प्रल्हादा माग, काहीतरी माग बाबा, तुझ्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर झालं, हे ओझं कमी करण्याकरता मी तुला म्हणतो, काहीतरी माझ्याजवळ माग. प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा असं का करता म्हणे. अरे, भक्ताच्या अंतःकरणामध्ये मागायला सांगणं म्हणजे त्याच्या अंतःकरणात कामना निर्माण करणं. आणि भक्ताच्या अंतःकरणात कामना निर्माण करणं, कामना आली की मनुष्याच्या पाठीमागं दुःख येतं. विठ्ठल कामना कशा करता निर्माण करता, मला दुःख सागरात कशाला लोटता, याच्याकरता तुम्ही मला मागायला सांगू नका. देवाने सांगितलं, नाही प्रल्हादा काहीतरी माग. प्रल्हाद म्हणला, हे काय चाललंय देवा, मी भक्ती करायची, तुमच्या चरणाला माझी भक्ती समर्पण करायची, आणि भक्तीच्या बदल्यात तुमच्याजवळ काहीतरी मागायचं म्हणजे लेनदेन झालं म्हणे. आणि लेनदेन करणारा व्यापारी असतो बाबा, भक्त नसतो. मला भक्त ठरायचं आहे, याच्याकरता देवा लेनदेन करायला सांगू नका. एवढं सांगितल्यावर सुद्धा परमात्म्याचं म्हणणं होतं, प्रल्हादा काहीतरी माग. आता काय करा, प्रल्हाद म्हणतो मला मागायचं नाही म्हणलं तरी माग म्हणतात, निष्काम भक्त आहे म्हणलं तरी माग म्हणतात, लेनदेन करायला लावू नका म्हणलं तरी माग म्हणतात. काय करू. मग प्रल्हादाच्या लक्षात आलं की एवढं मी सांगत असताना सुद्धा परमात्मा ज्या अर्थी मला माग माग म्हणतात, त्या अर्थी माझ्याच मनामध्ये कुठंतरी एखादी बारीक मागण्याची इच्छा शिल्लक असली पाहिजे. म्हणून प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा मला माझ्या इच्छेप्रमाणे जर तुम्हाला द्यायचं असलं तर एकच काम करा, याच्या पुढं माझ्या आयुष्यात माझ्या मनामध्ये मागायची इच्छाच होऊ नये म्हणे. विठ्ठल काहीच देऊ
का हेच मला द्या. आता काय देवानं प्रल्हादाला म्हणजे भक्त महात्मा भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर परमात्म्याच्या चरणाजवळ काही मागत नसतो. हे अनेक उदाहरणात आपल्याला पाहायला सापडतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला सांगितलं, देवा आम्हाला काही मागायचं नाही. अनेक ठिकाणी निष्काम भक्त होता मी, त्याच्यामुळे आम्ही तुला काही मागणार नाही असं अनेक वेळेला सांगितलं, तरी परमात्मा पुन्हा पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागलाच होता की नाही. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. जसं प्रल्हादाने देवाला मागणं केलं तसंच तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. प्रल्हादाने काय सांगितलं, याच्या पुढं मागायची इच्छा नको. तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला तेच सांगितलं बरं का. मागणे ते सरे ऐसे करी देवा, मागणे ते सरे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा मागणे ते सरे ऐसे करी देवा, मागणे ते सरे ऐसे देवा, मागणे ते सरे ऐसे करी देवा, मागणे ते सरे ऐसे करे देवा. नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे. नाही तरी सेवा सांगा पुढे, नाही तरी सेवा सांगा पुढे. मागणे ते सरे ऐसे करी देवा, याच्या पुढे मागायची इच्छा होऊ नये हे प्रल्हादाचं मागणं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा माझ्या मनातली मागण्याची भावना संपून गेली पाहिजे, हेच करा हेच करा, एवढंच मला दान द्या, आणि हे दान घेण्याचा माझा अधिकार नाही असं तुम्हाला जर अजून वाटत असलं तर तो अधिकार येण्याकरता काय सेवा करावी लागेल ती सेवा सुद्धा तुम्हीच सांगा. नाही तरी सेवा सांगा पुढे, पुढची सेवा करतो, मग अधिकार सिद्ध करून घेतो. पण अधिकार सिद्ध झाल्यानंतर का होईना तुमच्यापासून याच्या पुढे जीवनामध्ये मागायची इच्छा होऊ नये, हेच दान मिळवून घेतो असं म्हणणाऱ्या संत महात्म्यांच्या स्वभावाचा जर विचार आपण केला तर त्यांना मागणं मान्य नाही. अनेक 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 वचनं तुकाराम महाराजांची आपल्याला पाहायला सापडतात. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मागण्याचा निषेधच केला. विठ्ठल हातामध्ये पात्र घेऊन भीक मागायला निघालेल्या माणसाच्या जीवनाचा निषेध तुकाराम महाराज करतात की नाही. भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने. जिने लाजिरवाणे, जळो जिने लाजिरवाणे, जळो जिने लाजिरवाणे, जळो जिने लाजिरवाणे. ऐसे आसे नारायणे उपेक्षिजे सर्वथा, उपेक्षिजे सर्वथा, उपेक्षिजे सर्वथा. नारायणे उपेक्षिते सर्वथा, उपेक्षिते सर्वथा. भिक्षा पात्र सर्वता
जगणं कसं आहे तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. जळो जिणे त्या जगण्याला आग लागो म्हणतात. लाजीरवाणे ते जगणं लाजीरवाण आहे म्हणतात. आणि असा मागायला निघालेला जो मनुष्य असतो ना, आयसियासी नारायणी उपेक्षिजे सर्वथा, नारायणानं सुद्धा त्याची उपेक्षा करावी असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग ज्या जगण्याला आग लागो असं तुकाराम महाराज म्हणतात, जे जगणं लाजीरवाण आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि जे मागणाऱ्याचं जगणं जगणाऱ्या माणसाची देव सुद्धा उपेक्षा करतो, हे तुकाराम महाराजांनी स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे. ते मागण्याचं जीवन तुकाराम महाराजाला मान्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही बरं का. म्हणजे तुकाराम महाराजाला मागायचं मान्य नाही, पण मागायचं मान्य नसलेल्या तुकाराम महाराजांची शेकड्यानं मागणीचे अभंग आपल्याला पाहायला सापडतात. त्याची वाट काय असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर असं आहे, तुकाराम महाराजांनी मागितलेलंच नाही, फक्त आपल्याला देव प्रसन्न झाला तर देवाजवळ काय मागावं हे आपल्याला कळत नाही म्हणून मागून दाखवलेलं आहे. एखाद्या राजाचं नाटक केलं म्हणजे त्याला राजा म्हणायचं का? एखाद्या राजानं भिकाऱ्याचं सोंग घेतलं म्हणून त्याला भिकारी म्हणायचं का? काही म्हणता येत नाही. जे नाटक केलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला काही गृहीत धरता येत नाही ना, त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज मागण्याचं जर नाटक करत असतील, मागण्याचं सोंग करत असतील, त्यांना मागायची गरज नसताना सुद्धा तुम्हाला आम्हाला काय मागावं हे कळालं पाहिजे. देव कदाचित जर आपल्याला प्रसन्न झाला, भेटलाच देव आणि काहीतरी माग म्हणायला लागला तर उगी आपण भलत असेल तर काहीतरी मागू नये देवाजवळ. ते काय मागावं हे आपल्याला कळावं याच्याकरता तुकाराम महाराजांनी मागून दाखवलेलं आहे. आणि मागून दाखवणारे असल्यामुळं तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं मागणं योग्य आहे. आणि ते मागणं करताना अनेक पद्धतीनं मागण्याचा विचार आपल्याला करता येतो बरं का. त्यांना मागणं मान्य नाही, मागणं योग्य नाही, तरी मागितलं, त्याचं काय कारण आहे याचा विचार जर आपण करायला लागलो, एक कारण असं आहे, मागितलेलं नाही, मागण्याचं सोंग केलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीनं विचार करा, काय मागतात आणि काय मागू नये म्हणतात याचा जर आपण विचार केला, संसाराला पोषक असं काहीच मागू नये म्हणतात, परमार्थाला पोषक सगळं मागायला परवानगी देतात. मी सुद्धा मागतो म्हणतात, संत संगती मागावी की नाही मागा म्हणतात. हे सगळं संसाराला पोषक नाही. याच्यातलं सगळंच्या सगळं जे जे काही परमार्थाला पोषक असेल ते सगळं साधू पुरुष मागायला तयार आहेत. आणि परमार्थाला पोषक असलेल्या वस्तू देवाजवळ किंवा संताजवळ मागितल्या तर आपल्या पूर्णपणाला सुद्धा कधी कलंक लागत नाही. आणि देवाच्याकडे मागायला गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी स्वतःचा परिचय देवाला दिला. मी दारात देवा तुमच्या उभा आहे, मी याचकाच्या मर्यादेचा भंग करत नाही. हे सगळं तुकाराम महाराजांनी देवाला जे सांगितलेलं त्याचं कारण काय असा विचार, याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर कसं आहे बघा, मागणं सुद्धा एक फार मोठी कला आहे. मागता सुद्धा माणसाला आलं पाहिजे. वरही वराया असं पाहिजे समज. देवाजवळ काही वरदान मागून घ्यायचं झालं तर आपल्याला समज पाहिजे, आपल्याला अक्कल पाहिजे. शहाणा मनुष्य असला तर त्याला मागायची सगळी पद्धत कळते. बघा, काय मागावं, कसं मागावं, कोणाला मागावं, किती मागावं, कधी मागावं हे सगळं कळायला पाहिजे. हे सगळं मागण्याच्या संबंधातलं शास्त्र ज्याला कळतं तो कुशल याचक. ह्याच्यातलं काही कळतं काही कळत नाही तो मध्यम याचक. आणि याच्यातले ज्याला काहीच कळत नाही तो मूर्ख याचक. विठ्ठल सापडतात बरं का. पण शहाणा मनुष्य असताना त्याला मागायचं कळतं, काय मागावं कळतं, कुठं मागावं कळतं, कोणाजवळ मागावं कळतं, कशा पद्धतीनं मागावं कळतं. आणि हे सगळं कळणाऱ्याच्या यादीमध्ये कसं असतं बघा, एखाद्या मूर्खाला अनेक वरदानं जरी देव द्यायला तयार असला तरी त्याची परिस्थिती बदलत नाही. आणि एखाद्या शहाण्याला देव एकच वरदान देतो तर सगळं मागून बसतो तो. विठ्ठल आणि शहाणा जर मनुष्य असला, एका शहाण्याचं उदाहरण सांगतात. एक शहाणा मनुष्य होता, डोळ्याला
दिसत नव्हतं, दोन्ही डोळ्याने आंधळा होता, दरिद्री होता, लग्न झालं नव्हतं. अशा अवस्थेमध्ये त्या आंधळ्या आणि दरिद्री माणसानं तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर देव भेटला. देव भेटल्याबरोबर देवाने त्याला सांगितलं, बघ बाबा, तुला एकच वरदान देणारे, काय मागायचं असेल ते माग. आता यानं काय मागावं? डोळे मागितले, दारिद्र्य कायम आहे. दारिद्र्य जावं म्हणून पैसा मागितला, आंधळे पण काय, मग काय मागा काय? यानं विचार केला. हुशार बुद्धिमान मनुष्य, त्यानं बुद्धीचा वापर केला आणि देवाला सांगितलं, देवा एकच वरदान देणार, एकच देणार. मी मागल ते देता का? तू मागशील ते देतो, पण एकच देतो. जे मागायचं आहे ते एका वरदानानं मागायचं. त्या आंधळ्याने देवाला काय सांगावं? त्यांनी सांगितलं, देवा एक काम करा म्हणे, तुम्हाला एकच वरदान मला द्यायचे ना, मग एक काम करा, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायला मिळू द्या. कसं झालं रे? दिसायला मागणं एकच आहे, पण किती द्यावं लागलं देवाला बघायला तुम्ही. आता याच्या नातवाच्या डोक्यावरचं राजछत्र बघायचं म्हणजे याचं लग्न झालं पाहिजे की नाही? पहिल्यांदा याचं लग्न पाहिजे, याला मुलगा पाहिजे, त्या मुलाचं पुन्हा लग्न झालं पाहिजे, त्याला मुलगा म्हणजे नातू झाला पाहिजे, त्या नातवानं राज्य मिळवलं पाहिजे. हा, ते राज्य मिळवलेलं पाहायला याला डोळे आले पाहिजे, याला डोळे आले पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरल्याच्या नंतर तेवढं सगळं पाहीपर्यंत यानं सगळं तेवढा काळपर्यंत जिवंत राहिलं पाहिजे. दिसायला मागणं एकच होतं, पण देवाला त्याला सगळंच द्यावं लागलं. हे शहाण्या माणसाचं मागणं अशा पद्धतीचं असतं. तसं तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं जे मागणं आहे ते शहाण्यासारखं आहे. सगळं एका मागणीमध्ये सगळं मागून बसायचं. म्हणून देवाजवळ भक्तिप्रेम मागायला तुकाराम महाराज गेले. आणि मागायला गेल्यावर देवाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा मी कोण आहे थोडं लक्षात घ्या. भिकारी, याचक. हा, मी याचक आहे. याचक म्हणजे मागायला आलेला आहे, आणि मी भिकारी आहे असं तुकाराम महाराज सांगतात. आता भिकारी कोणाला म्हणतात? मागायला आला त्याला. आणि याचक कोणाला म्हणतात? मागायला आला त्याला. मग याचक आणि भिकारी दोन्ही शब्दाचा अर्थ मागायला आलेला माणूस असाच जर अर्थ असेल तर मग दोन शब्द एकदम वापरायची काही गरज आहे का? काही गरज नाही. म्हणून इथे भिकारी आणि याचक दोन्ही शब्दाचा अर्थ वेगळा करावा लागतो. याचक म्हणजे मागायला आलेला, ऐका. आणि त्या याचकामध्ये दोन प्रकार करा. काही श्रीमंत याचक असतात आणि काही भिकारी याचक असतात. श्रीमंत मनुष्य सुद्धा काहीतरी कारणानं दुसऱ्याच्या दारावर मागायला जातो. मागायला गेला म्हणून त्याला याचक म्हणा, पण तो मुळामध्ये श्रीमंतच असतो. विठ्ठल. मागायला गेला म्हणून याचक आहे, पण श्रीमंत की भिकारी? श्रीमंत आहे. 80,000 बायकाचा परिवार सांभाळणारा रावण होता. एक बायकोन तेला झालेली मुलं बाळ सांभाळताना आपल्याला नाकात दम आहे, पण त्या रावणाला 80,000 बायकाचा सगळा परिवार सांभाळला. सोन्याच्या नगरामध्ये तो राहत होता. एवढं सगळं वैभव त्याच्या पदरी असल्यामुळं त्या रावणाला श्रीमंत म्हणावं लागतं. पण श्रीमंत असलेला हा रावण सीतामातेच्या झोपडीवर मागायला गेला म्हणून त्याला श्रीमंत का होईना पण याचक म्हणावं लागतं. पण श्रीमंत याचक असा असतो, हा रावणाचा प्रकार झाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? मी मात्र भिकारी याचक आहे. कशा करता असं सांगितलं तुकाराम महाराजांनी? त्याचं कारण असं आहे, श्रीमंत मनुष्य दुसऱ्याच्या दारावर जेव्हा मागायला जातो तेव्हा त्याच्या मनात शुद्ध भावना नसते, मनात काहीतरी पाप घेऊन गेलेला असतो. रावण सीतेच्या झोपडीवर मागायला गेला, शुद्ध मनानं भिक्षा मागायला गेला का? नाही, सीतेला पळवायला गेला. असं श्रीमंत याचक असला की मनामध्ये पाप आहे, तसं पाप माझ्या मनात नाही हे सांगायकरता महाराज देवाला सांगतात, देवा मी भिकारी याचक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचकाची मर्यादा न ओलांडता मी तुमच्या दारामध्ये उभा आहे. एवढं ऐकल्यावर देवाने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? महाराज दुसऱ्या चरणातून,
किळेगावकर पुढे म्हणतील सुंदर साथ करतात. बोला आता काय दोन्ही गावचे आहेत. ठाकलोशी द्वारी दोनदा येऊन ये बरं. ठाकला से द्वारी ठाकलोशे द्वारी ठाकलोसी वारी ठाकलोसी वारी ठाकलोशे ठाकलोशे लो लो द्वारी ठाकलोशे द्वारी आणि दुसरी गोष्ट देवाला तुमच्या दारात उभा आहे. देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर
देवाचं दारच असं आहे की त्या दारात सगळं मिळतं ज्ञानोबा यांनी हरिपाठात पहिल्याच चरणात देवाची हे द्वारी तेणे मुक्तिचारी साधिल्या देवाच्या दारात क्षणभर जरी उभं राहायला मिळालं तरी त्याला चारही प्रकारचा मोक्ष प्राप्त होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन जर आपण पाहिलं तर देवाच्या दारात उभं राहिल्यावर सगळं मिळायला पाहिजे आणि असं असल्यामुळं देवा मी तुमच्या दारात उभा आहे, सगळं मिळालं पाहिजे असं तुमचं दार आहे असं म्हणल्यावर देवाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे बाबा? बाबा महाराजांनी सांगितलं मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. माझ्याकरता देवा तुम्ही भीक पाठवा. कोणती भीक पाठवा? तर प्रेमाचं भातुक. भातुक म्हणजे लहान मुलाला खेळात समजवण्याकरता जे खाऊ देतात ना त्याला भातुक असं म्हणतात बरं का. असा प्रेमाचा खाऊ माझ्याकरता पाठवून द्या असं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी म्हणणं आहे. विठ्ठल सगळे संत महात्मे एक मुखानं भगवंताच्या जवळ जर काही मागत असतील तर प्रेमच मागतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. समाधान. सगळे संत महात्मे भगवंताच्या चरणाजवळ प्रेम सुख मागतात आणि हे प्रेम प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजेच भक्ती आहे बरं का. देवाच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं की त्याला भक्ती म्हणा. प्रेम दोन्ही ठिकाणी निर्माण होतं मनुष्याला. संसाराचंही प्रेम असतं आणि देवाचंही प्रेम असतं. संसाराचं जर प्रेम निर्माण झालं तर त्याला आसक्ती म्हणतात आणि देवाचं जर प्रेम निर्माण झालं तर त्यालाच भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हे आसक्तीच्या रूपाचं जे प्रेम आहे ते मनुष्याला दुःख देतं आणि भक्तीच्या रूपाचं जे प्रेम आहे देवाच्या संबंधानं निर्माण झालेलं जे प्रेम आहे ते मनुष्याला परमानंद देत असल्यामुळं महाराज म्हणतात आम्हाला प्रेम पाहिजे बरं का. देवाला मागणी करत असताना महाराजांनी काय सांगितलं? ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारे मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. माझ्याकरता प्रेमाची भीक पाठवा, प्रेमाचा खाऊ माझ्याकरता पाठवा. भगवंताच्या संबंधातली भक्ती माझ्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीची देवा माझी अवस्था करा असं महाराजांनी
देवाने देवाला सांगितल्यावर देवाने तुकाराम महाराजाला सांगितलं, मागायला आलात ना, मग माझ्याच घरी काय 4 घरं फिरून या की. असं मागायला आलेल्या माणसाला जसं आपण 4 घरं फिरून या म्हणतो ना, तसं तुकाराम महाराजाची चेष्टा कराय करता, मस्करी कराय करता देवाने त्यांना 4 घरं फिरून ये म्हणून सांगितल्याबरोबर 4 घरं फिरून कसं यायला सांगता देवा? दात्याची सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. ती दात्याची मर्यादा काय? दात्यानं याचकाचा भार घेऊ नये. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणाकाचा. असं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी देवाला सांगणं आहे बरं का. आमचा भार घेऊ नका देवा. पण कसं असतं बघा, माणसं बहुतेक मागायला आलेल्या माणसाला फिरवतच राहतात. 4 घर फिरून या, पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या असं म्हणतात. द्यायचं काहीच नसतं, पण पुन्हा या असं म्हणणं असतं बरं का. हे कशामुळं होतं? आपल्याकडे आलेल्या मागायला आलेल्या भिकारी माणसाला पण भिकारी समजतो म्हणून त्याची थट्टा करतो बरं का. भिकारी माणसाला भिकारी समजू नये म्हणतात शास्त्रकाराचं म्हणणं असं आहे, भिकारी आपल्याकडे जो येतो तो मागायला आलेलाच नसतो म्हणे. काय करतो तो? उपदेश करायला आलेला असतो. उपदेश करतो म्हणजे काय करतो? द्या बाबा, द्या बाबा, दान द्यावं, दान द्यावं असं तो आपल्याला शिकवत असतो. आणि पुढं तो म्हणतो, बाबा दान द्या, तुम्ही दिलं नाही तर फार वाईट होणार आहे. मागच्या जन्मात मी दिलं नाही त्याच्यामुळं माझं असं झालं, तुमचं असं होऊ नये असं जर वाटत असलं तर द्यायला शिका म्हणतो म्हणे तो. विठ्ठल असं भिकारी मागायला आलेला नसून उपदेश करायला आलेला आहे असं जर समजलं तर मनुष्य लगेच त्याला काहीतरी दान देतो, आदरानं देतो, नमस्कार करतो आणि या बाबा म्हणतो. पण भिकाऱ्याच्याकडे तुच्छ बुद्धीनं पाहण्याचीच पद्धती जास्त आपल्याला पाहायला सापडते बरं का. त्या पद्धतीनं देवाने 4 घरं फिरून या म्हणल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, याचकाचा भार घेऊ नये, याचकाचा भार घेऊ नये देवा, त्याला येरझार करायला लावू नये. मागणाऱ्याला काही नियम आहेत, दात्याला काही नियम आहेत. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलली ऐसे. देणाऱ्याही माणसाला नियम असतात आणि घेणाऱ्याही माणसाला नियम असतात. मी मागायला आलो, माझे नियम मी सांभाळतो. मी तुमच्या घरात घुसलो नाही, दारात उभा आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि मग मागणाऱ्याचा जर नियम मी सांभाळलेला असेल तर देणाऱ्याचा नियम देवा तुम्ही सांभाळा. आणि देणाऱ्याचा नियम काय? याचकाचा भार घेऊ नये, येरझार घेऊ नये. याचक मागायला आलेल्या माणसाला ये जा करायला लावू नये. आणि ये जा करायला लावू नये हे सांगितल्याच्या नंतर देवाने पुन्हा त्यांची थट्टा कराय करता अजून सांगितलं, महाराज एवढं हक्कानं मागता, अरे आमच्याकडे येता, आम्हाला दान मागता, आपला स्वभाव सांगता, मी दारात उभा आहे म्हणता, मला हेच पाहिजे म्हणता, प्रेमच पाहिजे म्हणता, आणि 4 घरं फिरून ये म्हणलं तर आम्हालाच नियम सांगत बसता.
एवढं हक्कानं मागायला आमची सेवा केली का तुम्ही? त्याला तुकाराम महाराज म्हणतात, देवा सेवा करायची गरजच नाही, कारण मी तुम्हाला दान मागायला आलो आणि दान हे सेवा न घेता द्यायचं असतं. महाराज शेवटच्या चरणात सांगतात. बरोबर आहे.
सेवा घेऊन जे देतात त्याला पगार म्हणतात देवा. मी काही तुमच्याजवळ पगार मागायला आलो नाही. देण्याचे अनेक प्रकार असतात बघा. बक्षीस सुद्धा देणंच आहे, पगार सुद्धा देणंच आहे, समर्पण सुद्धा देणंच आहे आणि दान सुद्धा देणंच आहे. पण बक्षीस कशाला म्हणतात? पराक्रम पाहून जे दिलं जातं त्याला म्हणतात बक्षीस. सेवा घेऊन जे दिलं जातं त्याला म्हणतात पगार वेतन. त्याच्यानंतर ज्याचं त्याला देऊन टाकलं तर त्याला म्हणतात समर्पण. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो, देवापुढे काहीतरी दक्षिणा ठेवली तर ते देवाला समर्पण झालं, त्याचं आहे त्याला समर्पण केलं. गंगेतलंच पाणी गंगेला अर्घ्य म्हणून जर दिलेलं असेल तर ते समर्पण झालं बरं का. असं ज्याचं त्याला देणं याला समर्पण म्हणतात. पराक्रम पाहून देणं याला बक्षीस म्हणतात. सेवा घेऊन देणं याला पगार म्हणतात देवा. तसं मी तुमच्याजवळ पगार मागायला आलो नाही. सेवा कशाला करायला सांगता? मी तुमच्याकडं दान मागतो. दान कसं द्यायचं असतं? तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. सेवा न घेता जे द्यायचं असतं त्यालाच दान म्हणतात. कारण दान हे कृतार्थ बुद्धीनं, ज्याला दान द्यायचं त्याला आपण पूज्य समजून त्याला दान दिल्याच्या नंतर त्याला घरी बोलवतो, त्याला सन्मान करतो, त्याची पूजा करतो, त्याच्या हातात काय द्यायचं ते देतो आणि पुन्हा त्याच्याच पाया पडतो आपण. हे एवढं सगळं करून जे दिलेलं असताना त्याच्यामध्ये सेवेची अपेक्षा नसते. दान देताना सेवेची अपेक्षा ठेवायची नसते देवा. मी तुमच्याकडे दान मागायला आलो, मला दान द्या, सेवेची अपेक्षा करू नका. मी दारात उभा आहे हे लक्षात घ्या. मी भिकारी याचक आहे, श्रीमंत याचक नसल्यामुळे निष्कपट मनाचा, शुद्ध मनाचा आहे हे लक्षात घ्या. आणि माझी वस्तू मला द्या. काय पाहिजे? मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. माझ्याकरता भक्ती प्रेमाची भीक पाठवा असं तुकाराम महाराज मागतात. आपल्याला देवाच्या चरणाला जर आपल्याला परमात्मा प्रसन्न झाला तर त्याच्याजवळ आपल्याला काही मागायचं असेल तर ते संतांनी आपल्याला शिकवलं त्याच पद्धतीचं मागणं आपण केलं पाहिजे. भक्ती प्रेमाच्या शिवाय देवाला दुसरं काही मागू नये. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. ज्ञानेश्वर सेवा घेते
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत